श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, छंद हा शब्द ऐकला की आपल्याला काहीतरी विरंगुळा किंवा वेळ घालवण्याचं साधन असं वाटतं. पण एखादा छंद जेव्हा आयुष्यभराची साधना होतो तेव्हा केवळ तो छंद राहत नाही, तर तो इतिहास घडवतो, ओळख निर्माण करतो आणि अनेकांना स्फूर्ती देतो. आज आपण भेटणार आहोत आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्वाला, ज्यांनी वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी स्वाक्षऱ्या गोळा करण्याला सुरुवात केली. गेली जवळपास 50 वर्ष हा छंद त्यांनी जिद्दीने जोपासला आहे आणि आजपर्यंत तब्बल 10,000पेक्षा अधिक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्यांचा अमूल्य ठेवा त्यांनी उभा केलाय. सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर हे केवळ स्वाक्षरी संग्राहक नाहीत, तर एक शिक्षक, लेखक आणि समाजभान जपणारं व्यक्तिमत्व आहेत. 23 वर्ष त्यांनी सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना अल्पशुल्कात तर अनेकांना विनामूल्य शिक्षण देत त्यांचं आयुष्य घडवलं. डोंबिवली इथे उभारलेलं त्यांचं आगळं वेगळं स्वाक्षरी संग्रहालय, ज्यामध्ये 160पेक्षा अधिक मान्यवरांनी स्वतः येऊन स्वाक्षऱ्या केल्यात आणि या त्यांच्या कार्यासाठी त्यांना मिळाली सलग 6 लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स. ही त्यांची जिद्द आणि त्यांच्या सातत्याची साक्ष आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या अद्भुत प्रवासामागची त्यांची कहाणी त्यांच्याचकडून. सह्याजीराव अर्थात सतीश चाफेकर सर, आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या आमच्या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी सतीश चाफेकर. मला सर्वप्रथम सांगा की मी सह्याजीराव ही जी ओळख आहे, ही तुमची ओळख कशी निर्माण झाली? सन 1996 साली प्रवीण नवण्याने माझं ते आर्टिकल होतं माझ्यावरती. त्यात 1100 काही सह्या होते माझ्याकडे. सह्याजीराव नावात 1100 असं त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं आणि ते बरंच गाजलं त्यावेळेला मठामध्ये आणि ते नाव पडून गेलं मला. सह्याजीराव आहे, मी सह्याजीराव. तुमचा हा जो सह्या जोपासण्याचा छंद आहे तो केवळ वयाच्या 11व्या वर्षी सुरू झाला. पण ही सुरुवात नेमकी कशी झाली, म्हणजे तो काय प्रसंग होता? मी ज्या चाळीमध्ये राहायचो तिथे एक बंगला होता. तिथे जनरल करिअप्पा आले होते एकदा आणि त्यांच्याकडे शेख अब्दुल्ला पण आले होते. मी नव्हतो, पण जनरल करिअप्पा आले होते आणि मी तिथे उभा होतो. तर माझे मित्र आहेत प्रमोद कोदे, त्यांचे वडील बोलले मला की सतीश यांची सही आहे, खूप मोठे आहेत. मी आपलं त्याचं व्यक्तिमत्व धिप्पाडचं बघितलं आणि सही घेतली. थँक्यू गवळ घाबरलो, थँक्यू न बोलता मागे आलो आणि दुर्दैवानं ती सही माझी हरवली. आजही ती माझ्याकडे नाही आहे. ऐक, पण अशी ती तुमची सुरुवात झाली आणि तिथून मग हा प्रवास तुमचा अखंड सुरू झाला. मग ह्या ज्या सह्या मिळवण्यासाठी या मान्यवरांना भेटणं असेल, त्यांना गाठणं असेल, हे काम तुम्ही कशा पद्धतीने करत गेलात? कारण जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तर तुम्ही वयाने लहान होतात. मग तिथून पुढे हा तुमचा जो छंद आहे तो जोपासताना तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यायला लागली? सांगतो, तिथेच मजा आहे. मला शाळा आहे, MA स्कूल. त्या शाळेला मागे नाट्यगृह होतं, ओपन नाट्यगृह होतं त्या काळामध्ये. आणि त्यावेळेला काय कलाकार लाल बस पण नाहीचे, त्यांचं तर बेस्ट सगळं सेटिंग मिटिंग. कधी निळूभाऊ यायचे, कधी डॉक्टर घाणेकर यायचे आणि आम्ही शाळा सुटल्यावर बघायचो असे. आणि मुलांना सांगायचं बघितलं, खोटं बोलतोस. मग ती सही सुरू झाली. मग शरद तबलकर मेकअप कसे करतात, बाळकोटर मेकअप कसे करतात, असे चोरून बघायचो आम्ही. सगळे ओळखीचे असायचे ना, घुसायचो आम्ही. त्या 2 का 3 रुपये तिकीट असायचं, पण ते आम्हाला परवडायचं नाही कधी. बरोबर. पण त्यावेळेला छायाचित्राची पद्धत होती का? नाही हो, काहीच नव्हतं, काहीही नव्हतं. एवढे अनुभव मला मिळाले असते, एवढे पुरावा झाले असते ना की विचारायची सोय नाही. म्हणजे मी ह्या दिग्गजाला बघितलं किंवा ह्या अभिनेत्याला, ह्या अभिनेत्रीला मी बघितलं, ह्याचा काहीतरी पुरावा म्हणून ही स्वाक्षरा गोळा करण्याची मोहीम तुमची सुरू झाली. यामुळे माझी टिंगल पण झाली त्यावेळेला खूप. अच्छा, सह्या घेतो त्यावेळेला काय व्हायचं, पैसे डायरीत सह्या घ्यायचो आम्ही. असे डायरी कागदावर कधी घेतली कारण तो त्या व्यक्तीचा अपमान समजायचे. म्हणजे कुठली डायरी, थोडे पैसे वाचवायचो. आणि काय झालं की ह्या वेळेला ना लायब्ररीमधून वाचनाची सवय लागली. की संपरा जोगळेकर आहे ना, तिची आई ती आमच्या इथे राहायची. तिच्या ही शाळेत होती, बेडेकर शाळेत. ती जवळ पुस्तक आणायची, शिवछत्रपती वगैरे अशी आणायची आणि मला वाचायला हवी असायची. पण ती म्हणायची पायरीवर बसून वाच, घरी नाही न्यायचं पुस्तक. मी तासनंतर त्या पायरीवरती बसून ती पुस्तकं सगळी वाचून काढली. ठाण्यात मराठी संदर्भामध्ये बसायचो, तिकडे वाचायचो. मग जेव्हा ऐपत आली तेव्हा लायब्ररीत नाव नोंदवलं. हे सगळं सुरू झालं. अच्छा, म्हणजे हा प्रवास अगदी रंजक आहे तुमचा. 11व्या वर्षापासून सुरू झालेला हा प्रवास जिद्दीने तुम्ही चालू ठेवला. पण या काळात दरम्यान तुमचं शिक्षण होतं, पुढे जाऊन तुम्ही नोकरीही सुरू केलीत. मग ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ राखत
सह्या जमवण्याचा हा छंद आपला चालू ठेवणं म्हणजे कसरत होती तुमच्यासाठी. मग हा कसा काय ताळमेळ साधला तुम्ही? कसरत म्हणजे काय सांगतो, कॉलेजला मी एकदा BCom झालो, मला खूप कंटाळा आला, मग BA झालो, आणखीन कंटाळा झाला, MA झालो. बापरे. हेच चालू होतं माझं. प्रवीण दमणे, शाहीर दामोदर विटावकर हे आमच्या कॉलेजचे मित्र माझे पहिल्यापासून. मग दिवसभर मी कार्यक्रमात कुठेतरी असायचो आम्ही हां. अक्षरशः. आणि जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मला 300 रुपयाची एक नोकरी जोशींकडे लागली. 300 रुपये खूप झाले होते त्यावेळेला, बरोबर. एक 78-79 मध्ये एकदम खूप झाले आम्हाला ते. बरोबर. आणि मग खूप एन्जॉय केलं. गरजा असतात ना मॅडम, काय असतं, गरजा आपण वाढवतो. माझं एक तत्व आहे, यू कंट्रोल युअर डिमांड्स, यू विल गेट एव्हरीथिंग इन युअर लाईफ. बरोबर. आपली गरज नेमकी काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ती किती मर्यादेत ठेवता येईल त्याचा अभ्यास आपणच केला पाहिजे. या काळात मला सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या अशा मान्यवरांची नावं सांगाल ज्यांच्या सह्या आज तुमच्याकडे आहेत? मी नील आर्मस्ट्रॉंगला भेटलो त्या काळामध्ये. हां. अशा तर ताज हॉटेलमध्ये आले होते आणि कम्प्लीट एंट्रीवर नव्हती. मग मी अशी ओळख काढली की तिथल्या एका माणसाची ओळख काढली आणि त्याला मग फिरवत त्या हॉलमध्ये नेलं. फुल भरला होता हॉल तो. मी आपला खूप लांब उभा होतो आणि समोर उभं भाषण करत होते आणि पहिल्याच रागेत 2 खुर्च्या रिकाम्या होत्या. मी ऐकत गेल्यानंतर एका रिकाम्या खुर्चीवर बसून गेलो. नील आमच्या समोर बोलतायत, सगळं मी काय केलं वगैरे करतात, भाषण झालं, लोकांनी प्रश्न विचारले आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवरून बसले. मी ते पाय बघत होतो कारण ते काल चंद्राला लागले होते. निश्चित. एक इन्सिडेंट, नील आर्मस्ट्रॉंग आपल्या बाजूला येऊन बसतो, खरंच. हे अनबिलिव्हेबल आहे खरं सांगायचं म्हणजे. निश्चित, निश्चित. पण हे फार घडलं माझ्या. आणि माझ्या बाबतीत काय म्हणजे माझी विल पॉवर स्ट्रॉंग आहे. अच्छा. एखादी गोष्ट घडत नाही, मी निगेटिव्हिटी वापरत नाही, पॉझिटिव्ह माइंडचा माणूस आहे मी. नील आर्मस्ट्रॉंग यांची जशी भेट, एक महत्वाच्या व्यक्तीची भेट, ह्याच्यासारख्याच आणखीन कोणाच्या भेटी तुमच्या आयुष्यात झाल्या? जॅकी चॅनची. हां. हां, तो एका हॉटेलमध्ये आला होता आणि खूप प्रचंड सिक्युरिटी होती. मी करणार काय, आणि सगळा मीडिया त्याच्याबरोबर होता, पण मीडियाला जवळ जाऊन होतं, रिंगण होतं त्याच्याभोवती. आता सही याची मिळणार आणि 2 ते 2.5 तास ते मोठ्या हॉटेलमध्ये मी असं पाठलाग करत होतो. आता करायचं काय. मग मी एका लिफ्टच्या बाजूला उभा राहिलो, तर लिफ्टमन मला बोलला की सर आप क्यों खड़े. म्हटलं उनका ऑटोग्राफ चाहिए, एक काम करो, अभी वो मीडिया वाले आएंगे ना, उधर ऊपर 3रे माले पे है, आएंगे तभी ये लिफ्टच्या ऊपर जाना, ऊपर खड़ा रहना. 7व्या मिनिटाला नील तो जॅकी चॅन आणि त्याचा बॉडीगार्ड दोघं फक्त त्या मधल्यावर आले. ते शांतपणे मी ऑटोग्राफ त्यांची घेतली. त्यात 2-1.5 मिनटात त्याला बघून घेतलं. म्हणजे एक जबरदस्त, कारण आम्ही भुसलेलं नाही पाहिलं, भुसलं पाहू नाही शकलो आम्ही, पण त्याला पाहिलं जवळनं. हे फार महत्त्वाचं असतं. काय असतं माहिती आहे का मॅडम, हे सगळं बघितलं तर ना आपली सेल्फ डेव्हलपमेंट होते. बरोबर. सर, आता तुम्ही अतिशय 2 मोठी नावं घेतलीत. त्यांच्यासोबतच APJ अब्दुल कलाम आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, राहुल द्रविड आहेत. तर या सगळ्या दिग्गज लोकांना भेटण्याचा तुमचा जो अनुभव होता, तो अनुभव कसा होता? आणि त्यांच्या त्या स्वाक्षऱ्यांचे जरा किस्से सांगाल का? अब्दुल कलाम तेव्हा राष्ट्रपती नव्हते आणि SIS कॉलेजमध्ये आले होते. तर शंकराचार्य पण होते आणि अब्दुल कलाम पण होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्या कॅन्टीनमध्ये म्हणजे प्लेसमध्ये गेलो, तर ते शंकराचार्यने मला सही दिली नाही आणि अब्दुल कलामांची सही घेणार तेवढ्यात तो वडा सांबारवाला आला. त्याने एक प्लेट त्याच्यावर दिली, एक म्हणजे आम्ही दोघांनी खाल्ला आणि मग त्याने सही केली. आता खोटं वाटायला, कॅमेरा नाही, काय नाही, आम्ही करत काय. बरोबर. पण ही माणसं बघता आली आम्हाला, फार मोठी माणसं बघता आली. सचिन तेंडुलकरचं असंच आहे. सचिन तेंडुलकर आम्ही 1980 सालपासून बघतो आहे, म्हणजे खेळता यापासून. आणि माझे मित्र सतीश शिंदे म्हणून आहेत, शिशिरचे मोठे भाऊ, ते तेंडुलकर सरांचे जवळचे होते. त्यावेळी सचिनच्या घरी मी जायचो त्यावेळेला. आणि सचिनचा PA लहानपणाचा मित्र रमेश पारदे हा माझा मित्र झाला. आणि मग आमच्या ओळखी वाढल्या. मग सचिनकडे 1-2दा गेलो, तर मला अजित बोलला, अरे तुमची मुलाखत आली ना. हो म्हटलं. अजित तेंडुलकर बोलले. इतक्या जवळना ह्या इतक्या सगळ्या जवळनं बघायला व्यक्तींना मिळालं. हो. तुम्ही अनुभवलेला आहे. सर, सचिन तेंडुलकर यांच्या सह्यांचा एक वेगळा विक्रम तुमच्याकडे आहे. राहुल द्रविड यांचाही तसाच किस्सा आहे. तर हे दोन्ही किस्से जरा सांगा ना. सचिन तेंडुलकर हा एक जबरदस्त माणूस आहे. आणि काय माहिती आहे का, त्या सह्या मी घ्यायचो, पूर्वी बुक डायरीवर घ्यायचो. मग जसे पैसे माझ्याकडे आले, ग्लोव्हजवर घे, याच्यावर घे, त्याच्यावर घे. आणि मग कुठे कार्यक्रमात भेटला, स्टेडियमला गेला की घ्यायचं. त्याला माहीत झालं, मी नाही झालं, रमेश पारदेमुळे माहीत झालं. मी त्यांच्या घरी गेलो होतो ना, मी खाली गेलो होतो आणि त्याच्या घरनं खाली आलो आणि मला वाटतं रारंगाडांग लिहिणारं ते पेंढारकर त्यांच्या घरी गेलो मी. तर खाली एक मुलगा असा टेबल टेनिस खेळत होता. म्हटलं कोण पोरं खेळतात माहीत नाही. आणि मग खाली तरी तो पोरगा खेळत होता आणि जस्ट बॉल खाली पडला आणि तो मुलगा बॉल गेला, उठला, तो सचिन तेंडुलकर होता.
हां. तर म्हणजे त्याला माहीत झालं की मी स्वाक्षरी घेतो आणि तो देत गेला मला. त्यांनी माझ्या 2001ला मॅजेस्टिकमध्ये गप्पामध्ये मुलाखत झाली तेव्हा लेटर पण त्यांनी मला दिलं होतं आणि बऱ्याच गोष्टीवर त्याचे ऑटोग्राफ घेतलेले आहेत. म्हणजे ग्लोव्जवर घेतली आहे विलक्षण. आणि मग ठरवलं 100 स्वाक्षऱ्या सचिनच्या आपण घ्यायच्या. अच्छा. पण कुणीतरी फार पुढे सर डॉन ब्रॅडमनने 100 ऑटोग्राफ घेतले होते. डोक्यामध्ये माझ्या होत होते हां. आणि हळूहळू होत 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 ते पुरं केलं आणि त्याचा लिम्का रेकॉर्ड केला मी तो. वा. सचिन तेंडुलकर यांच्या 100 सह्या. हां 100 सेंचुरीज. अच्छा. आणखीन एक रेकॉर्ड केला तुम्हाला सचिनचाच केवळ विलक्षण वाटेल. 2014 का 12 साली पोस्टाने फर्स्ट डे कवर काढलं त्याचं. सचिन तेंडुलकरचं पोस्टाने काढलं आपल्या. हां तर मी त्याची 241 फर्स्ट डे कवर विकत घेतली. बाप रे. त्यावेळेला थोडं लाईन लावून घ्यायचो. का माहिती आहे का सचिनच्या टोटल सेंचुरी 241 आहेत. हां म्हणजे हाही एक वेगळा विक्रम आहे. फक्त मी T20 मी डबल सेंचुरी घेतली नाही का माझं T20 आवडत नाही मला. पण मी 241 सह्या घेतल्या त्याच्या. आणि राहुल द्रविड यांच्या सह्यांबद्दल सांगा ना. राहुल द्रविड अत्यंत ग्रेट माणूस. एक दिवशी CCIला मी होतो आणि माझे एक मित्र होते. राहुल द्रविडनं ओळखायचे ते. तर मी 4 बॅट घेऊन गेलो. राहुल द्रविड सरांना मराठीतनं बोललो की सर मी असे ऑटोग्राफ जमा करतो आहे आणि तुमच्या 38 सेंचुरीज आहेत. मला 38 स्वाक्षर या बॅटवर द्याल का. राहुल ये ना बसलं पुजो आणि त्यांनी 38 स्वाक्षर त्यावेळेला 2010मध्ये दिल्या मला. हां 2016ची घटना. क्रिकेट सोडल्यानंतर त्याच्या 48 सह्या झाल्या होत्या काहीतरी. 48 सेंचुरी झाल्या होत्या टोटल. आणि मग मी त्यावेळेचा तो फोटो काढलेला होता ना तो घेऊन गेलो बॅटचा. सांगितलं सर अजून तुमच्या एवढ्या ऑटोग्राफ बाकी द्याल का. अरे बस मग त्या पण त्याच्याकडे करून घेतल्या. हे विलक्षण आहे सगळं. आणखी एक वेगळ्या व्यक्तिमत्व सांगतो. कल्याणला एका मुलांनी धनावडे या मुलांनी 1009 नाबाद रन्स काढल्या एका इनिंगमध्ये. हां. तिथे मी होतो त्यावेळेला आणि तो थकला होता बिचारा आणि त्याची माझी ओळख झाली आणि तो माझ्या म्युझियममध्ये आला. तर मी काय करावं 33 बॅटवर त्याच्या 323 ऑटोग्राफ घेतल्या. कारण त्यात 1009 नाबाद धावा त्यांनी 323 चेंडूत केलेल्या होत्या. 1009 नाबाद धावा 323 चेंडू आणि 323 स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. हे युनिक आहे. हे सुचणं महत्वाचं असतं. निश्चित. मला काय लागलं किती पैसा लागला मला. बरोबर. त्या छोट्या बॅट आमच्या विकायच्या ना त्याने ऑर्डर दिली एवढं बॅट मला करून द्या. त्यांनी करून दिली मला. खरंच. सर तुमचे हे लिम्का रेकॉर्ड आहेत ते अनुक्रमे कोणते कोणते ते जरा सांगाल का. पहिला माझ्या म्युझियमचं आहे. हां म्हणजे डोंबिवलीमध्ये माझा एक ब्लॉक आहे. तिथे मी शिकवायचो. शिकवून सोडल्यानंतर एक दिवशी माझे मोघे सर म्हणून ते क्लास घेतात आमच्या इथे. त्यांच्या कार्यक्रमामध्ये माशेलकर आले होते. विजय भटकर आले होते आणि विशेष ते आले होते. तर त्यांना सांगितलं की तुम्ही येऊन सही कराल का भिंतीवरती. तर केली आणि मग क्लिक झालं. आणि नेक्स्ट टाईम ग्रेस कवी आले होते. कवी अंगावर काटा आला बघा की ग्रेस कवी सर असं मी केलं तुम्ही याल का माझं घर वेगळं आहे चल जाऊ माझ्या घराकडे. आणि मग भिंती वगैरे किती मोठी करू म्हणून मोठी करा सही तुमची अशी. आणि त्यांनी अशी मोठी केली तर हात त्याचा दुखायला आला. पण त्यांनी ती मोठी सही भिंतीवर केली. आम्ही खाली गप्पा मारत बसलो तिथे घरामध्ये. खूप म्हणजे इतकं विलक्षण आहे की कसं काय घडलं माझ्या आयुष्यात माझं मला कळत नाही. खरंच म्हणजे विलक्षण सगळ्या गोष्टी विलक्षण आहेत अक्षरशः. बरोबर. आणखीन कोणती रेकॉर्ड त्याच्यानंतर. आणखीन रेकॉर्ड नंतर आता अजित पाडेकर सरांचा रेकॉर्ड. अजित पाडेकर सरांचे 38 मॅचेस आहेत त्यावेळेला. आणि मी CCIला एक लिजंड्स क्लबचा मेंबर आहे. तर वाडेकर सर नेहमी मला भेटायचे. आम्ही सह्या घ्यायचो. माधव आपटे सर असायचे. कधी कधी राहुल द्रविड यायचा. कधी कधी आपले सलीम दुराणी यायचे आमच्या इथे. तर सगळ्यांच्या सह्या घ्यायला मला मिळायचं. फारुख भाई यायचे. फारुख इंजिनियर यायचे. तर त्यांचे मी 38 ऑटोग्राफ वेगवेगळ्या विषयाचे घेतले होते. मला सारखे विचारते हे तुझ्याकडे एवढे ऑटोग्राफ आहेत का रे. म्हटलं आहेत सर आहेत. मग दाखवतो. आणखीन सांगतो 65 साली ते छोटे छोटे फोटो होते. 66 साली क्रिकेटचे फोटो मिळायचे रस्त्यावरती. ते विकायचे 10 रुपये 2 रुपयाला 3 रुपयाला. ते जपून ठेवलं. त्याच्यावर सह्या घेतल्या मी छोट्या छोट्या फोटोवरती. वा. जपून ठेवले तो. वा. सर तुम्ही आत्ता बोलताना तुमच्या डोंबिवलीच्या स्वाक्षरी संग्रहालयाचा उल्लेख केला. तर जरा त्याच्याबद्दल सांगा ना. म्हणजे ही कल्पना तुमची कधी सुरू झाली आणि आत्ताचं त्याचं स्वरूप काय आहे. काय माहिती आहे का की ते सुरू झालं आणि माझे पै फ्रेंड लायब्ररी म्हणून आमच्या इथे आहे पुंडलिक पै.
त्यांचं मोठे मोठे उपक्रम, त्यांच्याकडे 4.5 लाख पुस्तकं आहेत जवळजवळ त्यांच्या ह्याच्यात. त्यांच्याकडे माणसं आली कोणी की रिक्वेस्ट करायचो. बाजूला शाळा आहे तर तिथे मी रिक्वेस्ट करायचो आणि यायचे सगळे. अच्छा. महेश काळे तुम्हाला बोले, तू काय करतोस मला बघायचं आणि सही करा. गायक महेश गाय काळे. महेश काळे. वा, मस्तच. नंतर- मग त्या म्हणजे संग्रहालयाचं स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं काही आहे? माझ्या घरात 2-3 खुर्च्या आहेत आणि सगळ्या भिंतीवर सह्या गेलेल्या आहेत. भिंत सह्यांनी भरलेली आहे. सगळ्या खोल्यांमध्ये? एक खोली, 2 खोली, एक बाहेरची खोली भरली. आतल्या खोलीत पुस्तक आहेत, तुफान पुस्तक आहेत आणि वृत्तपत्र आहेत जुनी सगळी. हां. हां, आणि त्या भिंतींवर सगळ्यांच्या सह्या आहेत? सगळ्यांच्या सह्या आहेत त्याचे. बापरे. अगदी आपले रवींद्र साठे पण सगळे आणून गेले आहेत तिथे. काही लोकांनी चित्र काढली आहेत. आपले वासुदेव कामत यांनी येऊन माझं स्केच काढलं तिथे भिंतीवरती. हां. ही कल्पना सुचली मला. अमोल सराफ माझा मित्र आहे, हां. चित्रकार मित्र, त्याच्या आयडियामुळे सुचली मला ही. अच्छा. तो एक दिवशी आला, सर काय करायचं, म्हणजे आपण हे सह्या करू. त्यांनी अख्खी भिंत तयार केली माझी, एक सही पेंट, सह्या पेंट, रात्रभर बसून, आणि तो सिलसिला सुरू झाला. अच्छा. अमोल आणि मी. म्हणजे तुमच्या त्या घरातल्या भिंतीवर तुमचं ते चित्र हो. आणि या दिग्गजांच्या जवळपास अनेक लोकांनी मला 200 स्केचिंग, अनेक लोकांनी मला स्केचिंग केलं तिथे. म्हणजे अनेक लोकांनी हे केली आहेत, व्यंगचित्र काढली आहेत भारतामध्ये. सराफनी काढून दिली, बऱ्याच लोकांनी चित्र काढून दिली मला. हां. बघा काय होतं माहिती आहे, कधी कधी का माणसांचं सही करू शकत नाहीत. आता जय कृष्णमूर्तींना मी जवळ नको पोळ्या बघायचो, ऐकायचो, तर त्यांची सही मी घ्यायला गेलो, हात थरथर कापत होता आणि बाजूला पिपल जय करत होत्या. हां. हां, तर त्याला थोडं ते नाराज झालं. तर कृष्णमूर्ती आय कांट राईट मला बोलले. ओके. अच्छा. कृष्णमूर्तींचा जवळ झाल्यामुळे आणखीन का हवं आहे. खूप छान माणसं, आणि ही माणसं का ओळखी वाढतात. आता जे कलाकार आहेत सगळे नाटकाला, त्यामुळे मला ओळखायला लागले सगळे. पण मग पुढे जेव्हा तुमच्या ह्या शालेय वयात तुम्ही हा छंद जोपासायला लागलात, मग तेव्हा तुमचे आई वडील असतील, घरातले इतर कुटुंब, पुढे लग्न झाल्यानंतर तुमची हो, हो, पत्नी, हो. तर ह्या सगळ्यांचा त्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला ह्यांची कशी साथ मिळाली? सगळ्यांची मिळते मला. बायकोची मिळतेच, मुलाची सगळ्यांची मिळते मला, सुनेची सगळ्यांची मला साथ मिळते. आणि सगळ्यांना माहिती आहे मी काय करतो ते. बरोबर. पण म्हणजे आई वडिलांनी कधी तुमच्याकडे हा कसला छंद जोपासतोयस, ह्या कसल्या सह्या जमवतोयस, असं कधी हेटाळणी नाही केली? नाही 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 नाही, कधीच नाही, कधीच नाही. त्याला पाठिंबा दिला, कायम प्रोत्साहन दिलं. तुमचं जे डोंबिवलीतलं संग्रहालय आहे, भिंतींवर तुम्ही जिथे सह्या घेता, तर त्या भिंतीवर पहिली स्वाक्षरी करणारे म्हणजे वसंत गोवारी. हो, डॉक्टर गोवारीकर. तर तो क्षण कसा निर्माण झाला? तो क्षण विलक्षण होता. आणि काय झालं माहिती आहे का, ते आल्यानंतर मी त्यांचं नाव तर खूप ऐकलं, सगळं ऐकलं. सही केल्यानंतर ना त्यांना मी एक फोटो दिला प्रेझेंटली ना. कुठला स्टीफन हॉकिंगना मी जेव्हा भेटलो होतो तेव्हा त्यांचे फोटो काढले होते. तेव्हा एक मोठा फोटो त्यांना भेट म्हणून त्यावेळेला दिला होता मी. अच्छा. हां, मी काढलेला. वा. त्यांनी तो घेतला छानपैकी. त्यावेळेला कॅमेरावर काहीच नव्हतं, फोटो काढणं काही नव्हतं. बरोबर. तुम्ही आता कॅमेराचा उल्लेख केला, तर तुमच्याकडे अनेक दिग्गजांचे भेटीचे प्रसंग आहेत. पण मग हे भेटीचे प्रसंग तुमचे छायाबद्ध कधीपासून व्हायला लागलेत? म्हणजे पुन्हा फोटो काढणं, त्याच्यावर सही घेणं, असा सिलसिला कधी सुरू झाला का? खरा सिलसिला माझ्याकडे कॅमेरा नव्हता. गडकर रंगायचं 78 सुरू झालं तेव्हा एखाद्या मित्राचा कॅमेरा होता, मिळाला. त्या दिवसापुरता त्याला परत दिला माझा कॅमेरा तो. आणि मग पुढे जेव्हा मोबाईल आला किंवा मोठा एक कॅमेरा घेतला होता मी, फोटो मला ऑपरेट करताना नेहमी फोटो जात होते माझे काढत, त्यावर फिल्म असायची ती. पण मोबाईल आल्यानंतर हे सुलभ झालं, सगळं सुलभ झालं आम्हाला. आणि भरपूर फोटो माझ्याकडे कलेक्शन झालेले. वा. एक 62,000 फोटो माझ्याकडे माझ्या कॉम्प्युटरला असतील. तुमच्या एका फोटोग्राफर मित्राचा पण तुम्ही उल्लेख केलेला आहे की त्याची तुम्हाला खूप मदत झालेली आहे छायाचित्रांच्या बाबतीत. छायाचित्र म्हणण्यापेक्षा अनिल शिंदे हा एक पत्रकार आहे आणि तो फोटोग्राफर आहे. आणि त्यांनी मला पहिल्यांदा समाजापुढे ठेवलं की हा असं करतो. आणि तो फोटो सगळ्या एडिशनला लागला त्या काळामध्ये. वा. हां, ही किती सालची गोष्ट? ही 96-97ची. अच्छा. मी पब्लिसिटी करणार नव्हतो, पण एक दिवशी काय झालं, संपदा जोगळेकर राहते ना, तर गप्पा मारतो, संपदा एवढं केलं, करायचं काय, कसं कळायचं. तर आमच्यासमोर एक ऑफिसर, त्यांनी ओळख करून दिली आणि तिथनं ती सुरू झाली. सर, तुम्ही लेखनही केलेलं आहे होय, वेगवेगळ्या प्रकारे. तो पण किस्सा आहे. हां, मी लेखक थोड्या कविता वगैरे लिहायचो आणि लेखन वगैरे करायचं होतं ना, तर माझ्या एका मित्राला बोललो, अरे तू माझ्यावर लेख लिही ना जरा. तो लेखक होता. तुला सगळं येत आहे, करायचं काय. मी पिसळलो त्यावेळेला. आणि रस्त्याने जातो, माझ्यावर ती बॅट, सचिनची सही ते बॅट होती माझ्याकडे. एका वृत्तपत्रामध्ये गेलो
आणि त्यांना सांगितलं की अनेक लोकांनी माझ्यावर लिहिलं तर मला लिहायचं आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं, माझ्या अवताराकडे. उद्या सकाळी 5 आर्टिकल लिहून ये, दुपारी 12 वाजता तुझ्या विषय कोणावर लिहून ये. मी 12 वाजता 5 आर्टिकल लिहून दिली आणि तिथनं ती लेखं मला सुरू झाली. ते हस्तगत चालू आहे. हो, जवळजवळ 900 लेख तुम्ही हो, आतापर्यंत हो, लिहिलेले हो. आहेत. बापरे, हाही म्हणजे एक विलक्षण प्रवास आहे. हो. तुमचं क्रिकेट रेषा हे हो, सदर आहे. तर त्या सदरांमधनं जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केलीत, हां. तर तेव्हा वाचकांचा आणि तुमचा संवाद कधी झाला का? म्हणजे खूप तो एक वेळा. अनुभव काय होता? हो, खूप वेळा अजूनही लोक रस्त्यामध्ये येतात आणि बोलतात, तू कसं काय केलं एवढं, कसं काय लिहितो. मग त्यावेळेला रात्र लिहित बसायचो मी. माझ्या कॉम्प्युटरला 3 स्क्रीन होते. एकावर नेट चालू, एकावर लिहायचं, एकावरती दुसरं काही चालू असायचं. हां हां, असं मी रात्रचं करायचं काम ते. मी पॉझिटिव्ह बघत गेलो. मी कधी नीता निगेटिव्ह नाही लिहिलं. अच्छा. एक वाक्य आहे. तस्लिमा नसरीमला मी भेटलो होतो तेव्हाचं. ते बोलता बोलले होते की माणसाने नाण्याची एकच बाजू बघावी, दुसरी बाजू बघू नये. कन्फ्युजन होतं सगळं. जे दिसतंय ते बघावं. ते डोक्यामध्ये माझ्या होतं. तुम्हाला दिसतंय ते बघा. हे एक वेगळं वेगळं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान आहे. खरंच लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि त्याच्यातही तुम्ही त्याचा जो अर्थ घेतलात की सकारात्मक बाजू हो, बघत जाणं हो, हो. आणि सकारात्मक लिखाण करणं. हो, मला एक सही घेताना मजा वाटली होती. अटल बिहारी वाजपेयी. हां, फार वेगळी माणसं होती मला. बरोबर. आणि बोरकर जवळनं पाहिले, कुसुमाग्रज पाहिले, सगळे जवळनं पाहिले मी ते. अगदी जवळनं. हो, म्हणजे त्यांच्याशी संवाद होय, थेट साधता होय, आलेला होय, आहे. होय. सह्या तर तुम्ही घेतलेल्या हो, आहेतच, हो. पण त्यांच्याशी संवादही हो, साधता हो, आलेला आहे. हो. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये एक नेहमी वाक्य म्हणता की मी हजारो हातांनी मोठा झालेलो आहे. ह्याच्यामागे तुमची भावना काय आहे नेमकी? हो, इतक्या स्वाक्षऱ्या 1000 हातांनी दिल्यात मला. त्यांनी तर मोठं केलंच मला, पण माझ्या मित्रांनी सगळ्यांनी मला मोठं केलं आहे. सगळ्यांनी मला मोठं केलेलं आहे. पण काय काय माहिती, आता मला हेमंत मारकर मित्र आहे, त्याचा काही सहाय्य संबंध नाही, पण तो मला मॅचचा तो पास आणून द्यायचा. कुठनं आणला मला माहीत नाही, हे पास घे. अशा किती लोकांनी मदत केली मला अक्षरशः. रमेश पारधे करतो, नंतर त्याचा भाऊ सिद्धार्थ करतो, खूप लोक करतात मला मदत. म्हणजे तुमची ही एक प्रकारची कलाच आहे, हो. जी लोकांसमोर आल्यानंतर त्यातलं वेगळेपण जाणवायला लागल्यानंतर लोक तुम्हाला आपणहून मदत करायला होय. लागलेली होय, आहेत. होय. सर, तुम्ही सह्या तर घेताच, पण प्रत्येकाची स्वाक्षरी ही वेगळी असते. त्याच्यात काहीतरी वेगळं दडलेलं असतं. आता तर त्या स्वाक्षऱ्यांवरनं स्वभावही सांगता हो. येतो. तर या स्वाक्षऱ्यांचा हा अभ्यास देखील तुम्ही करता का? अभ्यास केला होता, करतो. पण काय झालं माहिती आहे का, मला एकाच क्षणी वाटलं की मी अंधश्रद्धा तर पसरवत नाही का. माझ्या डोक्यात तो विचार आला, हां, मी अंधश्रद्धा पसरवत नाही का. तर थोडंसं कमी केलं. पण अभ्यास आहे माझा. आपण जेव्हा सही करतो की नाही, तर विचार करा की आपण सही करताना एखादी बॅड न्यूज आली तर आपली सही अडखळते, जरा येत नाही. आणि तुम्हाला एक सांगू, आपण एकदा जशी सही करतो तशी कधीच करत नाही. प्रत्येक वेळची सही वेगळी असते. बँकेमध्ये प्रत्येकाला अनुभव येत असेल बघा, हो, प्रत्येकाला अनुभव येत असेल तो. म्हणून ते 3 किंवा 5 हां, सह्या हां, घेतात हां, आपल्याकडनं करून. तुम्ही ॲडॉल्फ हिटलरच्या सह्या 1921ची आणि आत्महत्या करण्यापूर्वी सही, या सगळ्या चेक करा नेटवरती, किती फरक जाणवेल तुम्हाला. हे सगळं विलक्षण आहे, कळलं. बापरे, म्हणजे खरोखरच नुसतं हस्ताक्षर असं नाही, पण त्या सह्यांमध्ये पण तुम्ही जसं म्हटलं हो. तसं की मनातले ज्या आपल्या भावभावना असतात, असतात त्या त्यांचा कुठेतरी ठसा त्या सहीवर उमटत असतो. सर, 1993 मध्ये तुम्ही अचानक नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होय. आणि ती नोकरी सोडून तुम्ही गरीब आणि गरजू मुलांना शिकवायला सुरुवात केलीत. एक वेगळंच वळण होतं, एक होय, टर्निंग होय, पॉईंट हो, होता. हो. ह्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? काय झालं, मी साईटवरच्या दादर साईटला होतो आणि त्यावेळेला ब्लास्ट झालं, मुंबई ब्लास्ट झालं होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला सगळंच वातावरण खराब झालेलं होतं आणि मला बरं नव्हतं म्हणून मी घरी राहिलो होतो. तर आमच्या शेजारी एक क्लास होता, तिथे फक्त हुशार मुलं घ्यायचे, 80% वरती. अरे म्हटलं यांना कोण शिकवणार. मग मी काय केलं, एक बिल्डिंगमध्ये इंदुलकर म्हणून 2 एक मुलगा आणि मुलगी आली आणि त्यांना सुरू केलं, शिकवलं एक 3-4 महिने आणि चुपचाप नोकरी सोडली. मॅनेजर डायरेक्टर बोललो, मी असं काम करतो आहे. तर MD बोलले मला, तुझा परत नोकरी लागली, हवं असं तर माझ्याकडे यायचं. आणि 2 वर्ष मी घरी आईवडिलांना सांगितलं ना मी नोकरी सोडली आहे. या बायकोला माहिती होतं आणि बायकोच्या आईवडिलांना माहिती होतं. तुम्ही अनेक मुलांना शिकवलं, मोफत शिकवलं किंवा अल्प
दरात ते शिकवलेलं आहे. तर मग ती जी मुलं आहेत त्या मुलांची तुम्हाला ह्या तुमच्या कामात कधी मदत झाली आहे का? आणि आता ती मुलं मोठी झाली होय असतील होय तर तुमचा आणि त्यांचा संबंध आता कशा पद्धतीने आहे? भेटतात का तुम्हाला ती? अजून फोन करतात, भेटतात ती मुलं. सर तुम्ही होतो म्हणून झालं. आणि मी काय राज माहिती आहे का, की मुलं का असं वागतात बघायचं. त्यांचं घरातलं वातावरण वेगळं असायचं, गरिबी असायची. आणि काय होतं, शिकायची मुलं, शिकतात काही आणि शिकतात मुलं आणि भेटतात मला खूप वेळा. फोन करतात, सर कसं आहेत, काय आहे. अजूनही ते तुमचा हो, सल्ला हो, घेतात. हो. त्यांचं आणि तुमचं नातं हे केवळ शिक्षक आणि विद्यार्थी असं राहिले नाही, नाही, एक जवळचा नाही. मित्र होय, असंही झालेलं आहे. होय. सर तुम्ही स्वाक्षऱ्या वेगवेगळ्या वस्तूंवर घेतल्या, छोट्या बॅट असतील, ग्लोव्ज असतील, फोटो असतील, पण तुमचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे स्वाक्षऱ्यांचा आणि त्याची एक जिव्हाळा असणारी अशी आठवण आहे, ती म्हणजे गडकरी रंगायतांची. तर त्याच्याबद्दल जरा सांगा ना. गडकर रंगाचं 78 साली माझ्यासमोर उभं राहिलं. त्याला लाल दगड, त्या त्रिमूर्ती, तीन मूर्ती, हे सगळं लहानपणापासून बघतोय. आणि आता या 2 वर्षापूर्वी त्याचं नूतनीकरण चालू होतं. तो दगड तोडला जात होता. मी रस्त्याने जात होतो तर धूळ उडत होती. लोक बोलली काय धूळ उडते. आणि मी विचार केला, या धुळीने आम्हाला नजर दिली आहे एक वेगळी. आणि मी काय केलं, ते दगड जड होते, छोटा दगड असा एक घरी घेऊन यायला लागलो. आता 30, 40, 50 एक दगड घरात ठेवून दिले. हां. घरात माहीत नाही, बायकोला माहीत नव्हतं. ती म्हणजे घरात केअर कसा येतो, माती कशी येते, मी कपाटाखाली सारखं ह्याच्याखाली सारखं करायचो. आणि मग तिला कळलं ते. आणि गडकरीच्या पहिल्या दिवशी मी त्याच्यावर सह्या घ्यायला सुरुवात केली. जेव्हा नूतनीकरण झालं तेव्हा. पण त्याच्या आधी समीर चौगुले सरांनी सही केली. त्यांना ते एवढा प्रकल्प आवड, सॉलिड काम केलं. सुचलं का सांग मला, एवढं बोलले. पण गडकर रंगायतानं योगा कसा, रामभाऊ मराठेंनी ते त्यावेळेला ओपनिंगला नाटक केलं होतं त्यावेळेला. आणि त्यांचा मुलगा मुकुंद त्यांनी ह्या वेळेला नवीन केल्यानंतर केलं होतं. तर ती पण सही घेतली, त्यांची पण सगळ्या सह्या घेतल्या. आणि खोटं वाटेल तो माझ्या दगड बघून लोक हळहळले, अक्षरशः शोधायला लागले कुठे दगड मिळतो का, तुकडा कुठे. माझ्याकडे मागायला लागले. अय्या, ते नंबरचा संभ्रम मला बोलली, मला एक दगड द्या तरी, एक दगड आठवण म्हणून. माझ्याकडे आहेत सगळं, माझ्याकडे कमी आहेत म्हटलं. कारण ह्या नाट्यकर्मींची पावलं हो. त्या गडकरी रंगायतांना लागलेली आहेत. जो 200-250 लोकांना सह्या घेतल्या. अमोल पालेकर बसून सगळ्यांच्या सह्या शिंदे बसून सगळ्यांच्या स्वाक्षर घेतल्या. परवा जितेंद्र आणि गोविंदाची पण घेतली आल्यानंतर. हो, अमित कुमारची पण घेतली. अरे वा, एक सगळ्यांना विलक्षण वेगळं वाटतं. बरोबर. नाही, आणि खरंच मला हे वेगळंच आहे. वंदना गुप्तेताईंनी मला हिट केलं. एक फोटो काढला, त्यांच्या सोशल मीडियावर टाकला आणि सगळ्यांना कळलं मी काय करतोय ते. दगडाला नमस्कार करतात आणि सही करतात अनेक जण, बघितलंय मी. सर आतापर्यंत अनेक दिग्गजांच्या सह्या आता तुमच्या संग्रहात जमा झालेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या लोकांना भेटलेले आहात. आयुष्यात पुढे आणखीन अशी कोणती लोक आहेत की वाटतंय तुम्हाला ज्यांची सही माझ्याकडे असणं आवश्यक आहे? इनफ इज इनफ. मिळालं तर घ्यायची. अच्छा पण आता अतृप्ती नाही. आता अच्छा. स्पष्ट बोलतो, अतृप्ती नाही. कारण माणसाला थांबणं आणि नाही म्हणणं या गोष्टी करता आल्या पाहिजे. आहे ते एन्जॉय करणं, आनंद उपभोगणं आणि दुसऱ्याला आनंद देणं हे फार महत्त्वाचं असतं. बरोबर. खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही की आयुष्यात एक क्षण असा येतो की जिथे आता आपल्याला थांबायला हवंय हेही ओळखता आलं पाहिजे. होय. जाता जाता या कार्यक्रमातनं शेवटी आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढीला एकच सांगतो की तुम्ही कुठला तरी चांगला उत्तम छंद बाळगा. तो तुमच्या आयुष्याला आकार देईल आणि विचार करायला शिकवेल की आपण कसं वागावं आणि काय करावं. छंद हा स्वच्छंद असावा, पण तो उन्हाळ असू नये. तर श्रोते हो, मी सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर ह्यांनी हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. स्वाक्षरीसारख्या साध्या गोष्टीतून त्यांनी एक मोठं विश्व उभं केलं, ज्याच्यामध्ये केवळ संग्रह नाही तर त्या प्रत्येक स्वाक्षरीमागची एक कथा, एक अनुभव आणि एक स्फूर्ती दडलेली आहे. शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणं असेल, लेखक म्हणून समाजाशी संवाद साधणं असेल आणि आपल्या छंदातून सलग लिम्का रेकॉर्ड्स प्रस्थापित करणं असेल, त्यांची ही वाटचाल नक्कीच सर्वांना स्फूर्ती देणारी आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर मी हजारो हातांनी मोठा झालोय. ही भावना आपल्यालाही आयुष्यात नात्यांची आणि साथ देणाऱ्या माणसांची जाणीव करून देते. आजच्या या मनमोकळ्या गप्पांमधून त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपल्यासमोर उलगडला. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं करण्याची ताकद असते, फक्त गरज असते ती आपल्या आवडीला जपण्याची, तिच्यावर विश्वास ठेवण्याची आणि सातत्याने प्रयत्न करण्याची. तेव्हा या सकारात्मक विचारासहच आजच्या या कार्यक्रमातनं
आपण निरोप घेऊया. सर, आमच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम.